हाय फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज वटपौर्णिमा आहे. आजचा वार शुक्रवार आहे. तर आज वटपौर्णिमेनिमित्त माझाही उपवास आहे. आणि आजचा उपवास आपण सर्व लेडीज आपण का करतो हे तर तुम्हाला माहितीच असेल. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण हा उपवास करतो. तर हा उपवास आपण निर्जळी करतो. तर काही लोक हा उपवास म्हणजे पूजा करून आले की सोडून देतात, म्हणजे काहीतरी गोड खाऊन व्रत सोडून देतात ते. पण आमच्याकडे तसं नाही आम्ही करत. आम्ही संध्याकाळीच ह्या व्रताचं म्हणजे हे व्रत सोडतो. आणि जे काही गोड जेवण आपण घरी बनवतो ते आपण जेवतो. आणि अशा प्रकारे आम्ही ते व्रत सोडतो. तर आज वटपौर्णिमा आहे. तर तुम्हाला सर्व सुवासिनींना वटपौर्णिमेच्या व्हिडिओमध्ये, जो काल मी व्हिडिओ बनवला आहे माझ्या कामावरचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसलंच असेल की पहिल्याच्या व्हिडिओंपेक्षा माझ्या कालच्या व्हिडिओला चांगली क्लिअरिटी आहे आणि थोडं ब्लर पण नाही दिसत आहे. तर आता एवढे व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मी पण थोडंसं शिकली आहे की कसा व्हिडिओ एडिटिंग करतात. आणि म्हणजे तो जो मला पहिले काइन मास्टरमधनं मी व्हिडिओ अपलोड करत होते, तर ते व्हिडिओ अपलोड करताना माझा साईडला इकडे लेफ्ट साईडला एक लोगो यायचा काइन मास्टरचा. तर तो लोगो मला हटवताच येत नव्हता. मी त्याच्यासाठी एक वॉटरमार्क म्हणून वॉटरमार्क रिमूव्हरचं हे पण घेतलेलं ॲप, आणि त्याच्यातनं मी ते वॉटरमार्क रिमूव्ह करायचे. पण तरी पण त्या जागेला बघितलं असेल तुम्ही त्या व्हिडिओमध्ये, इकडे ह्या साईडला लेफ्ट साईडला ते रिमूव्ह केलेलं थोडंसं ब्लर दिसायचं. तर मी आता थोडंफार यूट्यूबमध्ये बघून वगैरे शिकली आहे. म्हणजे तुम्हाला मी छोटासा संदेश देते माझ्याकडून, म्हणजे आज वटपौर्णिमेनिमित्त, की आज वटपौर्णिमेच्या दिवशी तर आपण आपल्या नवऱ्यासाठी हा उपवास करतो. पण जसं आपण आपल्या नवऱ्याचा स्वीकार करतो तसं आजकालच्या मुलींना मी थोडंसं, म्हणजे मी काही मोठी हे नाही आहे, पण तरी पण मी तुम्हाला एक छोटासा संदेश देते की तुम्ही आपल्या नवऱ्यासोबत सासरच्याही लोकांना ॲक्सेप्ट करा. त्यांनाही तितकं प्रेम द्या जितकं तुम्ही तुमच्या नवऱ्याला देता, तेवढंच तुम्ही तुमच्या सासरच्या लोकांना द्या, सासूला द्या, सासऱ्यांना द्या. आणि ते पण आपली केअर करतात. तुम्हाला असं वाटतं की ते आपल्याला बोलतात सतत, रागवतात सतत, पण असं नाही आहे. मी तुमच्या वयाची असताना, ॲक्च्युली माझं पण लग्न मी 18 वर्षाची असताना झालं. आपलं ते वयसुद्धा थोडंसं असं अल्लड असतं. आपल्याला असं वाटतं की त्या वयामध्ये आपल्याला कोणीतरी ओरडतंय, बोलतंय, आपल्याला सासू बोलते. पण त्या जागी आपली आई असली, आपली आईसुद्धा आपल्याला बोलते, पण आपल्याला सासूचाच का राग येतो? जन्म दिलेला त्यांचा मुलगा आवडत असेल तर तुम्हाला सासू सासरे का नाही आवडत? तर मी सुद्धा म्हणजे माझं जेव्हा नवीन लग्न झालं तेव्हासुद्धा माझी सासू म्हणजे मला थोड्या कारणावरनं अशा ओरडायच्या. पण माझं वय तेव्हा लहान होतं ना, मला त्या गोष्टीचा एवढा हे नव्हता. त्याच्यामुळे मला पण राग यायचा. मी पण चिडायचे, बोलले नाही कधी त्यांना उलटं, पण मला राग यायचं. मग मी रुसून बसायचे. अशा खूप गोष्टी घडायच्या घरात. मग त्याच्यावरनं वाद होतात फ्रेंड्स. पण तुम्ही असं नका वागू. त्यांची पण तुम्ही काळजी घ्या. ते तर आपली काळजी घेण्यासाठी, आपल्याला शिकवण्यासाठीच तर सगळ्या गोष्टी ते सांगत असतात आपल्याला. पण आपल्याला तेव्हा त्या गोष्टींचा राग येतो. पण कसं आहे माहिती आहे का, आता मग आमचं म्हणजे लग्न झालं तेव्हा आम्ही सगळे एक कुटुंब आम्ही पवईला 10x10च्या खोलीमध्ये राहत होतो. ते आमचं स्वतःचं घर होतं. पवईला 10x10ची खोली होती. त्या खोलीमध्ये माझे दीर, माझे सासू सासरे, माझी नणंद, मी आणि माझा नवरा आणि माझी छोटी मुलगी, आम्ही एवढे सगळेजण 10x10च्या खोलीमध्ये पवईला राहायचो. पण खूप सुरुवातीला खूप चांगलं होतं. पण नंतर म्हणजे थोडं काम शिकवायला लागल्या सासूबाई, स्वयंपाक वगैरे. तर मग मला राग यायचा. ते असंच का बोलतात, ते तसंच का बोलतात, ह्या गोष्टींचा आपल्याला राग येतो. तर तुम्ही मैत्रिणींनो कधी असं राग मानू नका सासूचा, कारण त्याच्यातून तुम्हालाच पुढे शिकायला भेटतात. असं वाटत नाही आपण काही चुकतोय वगैरे, पण नंतर बघा तुम्हालाही जाणीव होईल त्या गोष्टीची की आपण कुठेतरी चुकतोय. त्यांचासुद्धा आपल्याला सपोर्ट असतो प्रत्येक गोष्टीला. पण आपल्याला म्हणजे आपल्या आणि त्यांच्या काही गोष्टी मॅच होणार नाहीत, कारण ते थोड्याशा वेगळ्या जनरेशनमध्ये वाढलेले असतात आणि आपण सुद्धा आत्ताच्या जनरेशनमध्ये वाढलेलो असतो. पण मॅच होणं पॉसिबलच नाही आहे फ्रेंड्स. पण तुम्ही समजून घ्या. एक्सपिरियन्स आहे माझ्या जीवनाचा, जो एक्सपिरियन्स मी घेतला आहे फ्रेंड्स, तर तो मी तुमच्याशी शेअर करते मैत्रिणींना. पण तुम्ही त्याच्यातनं थोडंफार शिका. जसं मी शिकली आहे तसं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते की जर तुम्ही सासू सासऱ्यांची म्हणजे व्यवस्थित वागलात किंवा त्यांची पण जिम्मेदारी घेतलं, तर तुमच्या नवऱ्याला पण तुमचा म्हणजे अभिमान वाटेल किंवा त्यालाही बरं वाटेल की माझ्या आईवडिलांची एवढी केअर करते ती. आणि का नाही केअर करावी सांगा ना तुम्ही? कारण त्यांनी पण आपल्या नवऱ्याला त्यांनी जन्म दिलेला आहे. त्यांनी
त्याचं पालन पोषण केलेलं आहे. पण आपण आता त्याच्याशी लग्न करून एखाद वर्ष नाही होत, पण आपण हक्क गाजवतो. पण त्यांनी तर त्याला लहानाचा मोठा केलेला असतो ना. मग आपण पण त्या सर्व गोष्टी समजून, आणि समजा आपले म्हणजे आपले मिस्टर पण आपल्या आईवडिलांशी नीट वागतात, नीट बोलतात, आणि जर त्यांनी पण आपल्यासारखा राग केला त्यांचा, तर आपल्याला पण किती राग येईल. जेव्हा पण त्या यायच्या मुलींना भेटायला, तेव्हा त्या दिवसभर थोडा वेळ त्यांच्या सोबत गप्पा मारायच्या. आणि प्रत्येक सणाला माझ्या सासूबाई माझ्या घरी यायच्या. प्लस संक्रांत असू दे किंवा गुढीपाडवा असू दे, पुरणपोळ्या घेऊनच त्या कधी खाली आत आल्याच नाही. काहीतरी मुलींना खाऊ म्हणा पुरणपोळ्या. त्यांच्या मुलाला संक्रांतीला, म्हणजे कर्नाटक भागामध्ये संक्रांतीला शेंगाच्या पोळ्या बनवल्या जातात, तर त्या शेंगाच्या पोळ्या पण त्या आवर्जून घेऊन यायच्या, माझ्या नवऱ्याला आवडतात म्हणून. म्हणजे अशा प्रकारे ते त्यांचं प्रेम असतं फ्रेंड्स. त्याच्यानंतर सलग 1 वर्षानंतर माझे मोठे धीरसुद्धा ते पण ऑफ झाले. त्यांनी सुसाईड केलं. जॉब गेला एअरपोर्टला, ते जॉबला होते. तर असं सगळ्या गोष्टी असतात. पण आत्ता आपल्याला त्यांची कमी जाणवते की आपल्या परिवारातले लोक आपल्यासोबत असणं किती गरजेचं आहे. तर मी सांगत होते की आपल्या परिवारातले लोक आपल्याला, म्हणजे आपल्याला पण किती आनंद होतो आपल्या घरातलं कोणीतरी आलंय. पण आता तसं होत नाही ना फ्रेंड्स, कारण आता तर ते लोक नाहीच आहेत माझ्यासोबत. आणि ह्या सर्व गोष्टी मी कधीच कोणाशी शेअर केल्या नव्हत्या, पण आज मी तुमच्याशी शेअर केल्यात, कारण यूट्यूब फॅमिलीला मी आपली फॅमिली मानते, म्हणून या सर्व गोष्टी मी तुमच्याशी शेअर करते. तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि आपल्या आईवडिलांनी इतकंच प्रेम आपल्या सासू सासऱ्यांना द्या. तर बघा फ्रेंड्स, आपली तयारी झालेली. आता वटपौर्णिमेला चाललोय आपण पूजा करायला वडाची. तर आजची तयारी आमची बघा अशी आहे. हे बघा, आपलं ताट पण बघा कसं मी सजवलं. मम्मी दाखवतो. तर बघा आपलं अशा पद्धतीने आपण ताट तयार केलेलं आहे. आता आपण चाललोय. तर मम्मीचा आज शुक्रवार असतो उपवास, म्हणून तर तिने आज आंबा वगैरे घेतला नाही. पण मी माझ्या ताटात बघा आंबा, करवंद आणि आलू, ते आलू माहिती असेल तुम्हाला, आलू म्हणून एक फळ असतं, ते पण घेतलंय. तर मम्मी खात नाही शुक्रवारी, म्हणून तिने हे केळी आणि गरे घेतले. तर चला आता आपण पूजेला जाऊ. बाय. आपली वडाला पूजा झाली आपली करून. आता आम्ही वाण देतो एकमेकीला. ह्या मावशी आहेत, कांबळे मावशी. हाय करा ना, हाय करा. ओ बाय बाय झालं ना, कॅमेरा बंद होता. परत बाय बाय. आता बघा मम्मी पप्पांना वाण देतीये. तुमच्याकडे असं वाण देतात का पूजा करून आल्यावरती नवऱ्याला? आमच्याकडे असं वाण आपण जसं बायकांना देतो तसं एक वाणाचं पान आपण आपल्या नवऱ्याला पण द्यायचं असतं. हे बघा मम्मीने दिलेलं आहे वाण, आणि पाया पडते. त्याच्यानंतर आपण उपवास सोडू शकतो. तर तुम्ही असं करता का? तुमच्या इकडे पण असं करतात का वाण देऊन? तर मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. ते नाही. तर आजचा वटपौर्णिमेचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि वटपौर्णिमेनिमित्त आम्ही कशी तयारी केली आहे आणि जे काही व्हिडिओमध्ये दाखवले तुम्हाला जर आवडलं असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि बघा
आता आम्ही पूजा करून आलो आता फराळाचं खातो. फराळाचं म्हणजे आम्ही फक्त फळच खातो, दुसरं काही खिचडी वगैरे खात नाही. आम्ही संध्याकाळीच हा उपवास सोडतो. बऱ्याचशा बायका आजच हा उपवास म्हणजे आता पूजा करून आल्यावरती सोडतात. बऱ्याच ठिकाणी बायका आत्ताच हा उपवास सोडतात, पण आम्ही नाही सोडत. आम्ही संध्याकाळी उपवास सोडणार. तर आजचा कार्यक्रम तर खूप छान झाला आपला. आता मम्मी नाव घेते, तर तुम्ही सगळ्यांनी ऐका. जोरात बोल, ऐकायला गेलं पाहिजे. तर बघा मम्मी आता नाव घेते, सगळ्यांनी ऐका. ताक तागाची मिशी वाघाची, लेक कोणाची हरचंद्र कुपाजीची, सून कोणाची माधू तुरबारकरांची, जावदे पाळकी भालचंद्र भरतारांची. वा वा वा, छान नाव घेतलेलं आहे. तर आता मी पण नाव घेते. मला कोणी आग्रह नाही करत आहे फ्रेंड्स, मीच माझं स्वतःच नाव घेते. तर बघा आता मी माझं नाव घेते. तिरंगी झेंड्यात अशोक चक्राची खून, तिरंगी झेंड्यात अशोक चक्राची खून, राजेंद्र रावांचं नाव घेते मी, पुंडलिक सूर्यवंशींची सून.